परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय। पार्वतीपति हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो श्रीरामचंद्राय भवताप विमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। ओम नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। आत्ताच श्री वैजापूरकर काका यांनी त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल सांगितलं। ते सुद्धा नाथ संप्रदायीच आहेत, श्रीधर स्वामींचे शिष्य। आजचा दिवस हा अतिशय पावन असा दिवस आहे। 5 मे 1978 या दिवशी वसंतगड क्षेत्री आद्यशक्तीचा उदय झाला। सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज यांना आद्यशक्तीचा आणि श्रीधर स्वामीजींचा त्या दिवशी संचार आला। ही भूमिका मी पूर्वी सांगितलेलीच होती। या दिवसाआधी 5-6 दिवस एका पोफळाच्या नारळामधून सतत पाणी वाहत होतं आणि ते पाणी का वाहत आहे, कशामुळे वाहत आहे याबद्दल कोणालाही कल्पना येत नव्हती। आणि त्यानंतर बरोबर 6व्या दिवशी हा आद्यशक्तीचा संचार आला आणि स्वतः आद्यशक्तीनं त्या ठिकाणी प्रकट रूप धारण केलं आणि नाथ संप्रदायाचं 16वं पीठ वसंतगड क्षेत्री उदयाला आलेलं असं त्यावेळी सांगितलं गेलं। आणि त्यानंतर भगवान श्री श्रीधर स्वामीजींनी ही नाथ संप्रदायाची मालिका जी आहे ती सांगितली। आणि महाराज हे स्वतः नाथ संप्रदायाचे 16वे आसनाधिकारी आहेत। त्यामुळे आजचा हा दिवस जर बघितला तर हा अतिशय पावन दिवस आहे। खरं तर 5 मे 2024 हा आध्यात्मिक सत्संगाचा दिवस ठरवण्याच्या पाठीमागं असा कोणताही भावार्थ नव्हता, परंतु नंतर कर्मधर्म संयोगाने ज्या वेळेला आमच्यामध्ये चर्चा झाली त्यावेळी कळालं की 5 मे 1978ला सुद्धा आद्यशक्तीचा उदय झालेला आहे आणि बरोबर 46 वर्ष तारखेने आज या ठिकाणी पूर्ण झाले आहेत। त्यामुळे खरोखर हा दिवस आणि ही वेळ अतिशय पावन आहे। विशेष म्हणजे हा कार्यक्रम पुण्यनगरीमध्ये घडत आहे, हा सुद्धा 3रा प याला लागत आहे। आणि त्याच्या पुढचं म्हणजे हा कार्यक्रम पुण्य हॉलमध्ये होत आहे, हा सुद्धा फार मोठा योगायोग आहे। मनुष्याला त्याच्या जीवनाचं इंगित काय आहे हे माहिती नसतं आणि बऱ्याच वेळेला जन्माला येतो, कर्म प्रारब्धाप्रमाणे भोगतो आणि नंतर तो असाच इथून निघून जातो। जीवनाचं सार्थक कशात आहे हे त्याला कळत नाही आहे आणि जीवनाचं सार्थक कशात आहे हे कळणं म्हणजे खऱ्या अर्थानं जीवन जगणं असं आहे। तो जो क्षण आहे की ज्या वेळेला आपल्याला कळतं की जीवन म्हणजे हे आहे, तो क्षण म्हणजेच खरं जीवन आहे। आत्ताच मी सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामीजींचा मंत्रोच्चार केलेला होता। ओम नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। इथं नमः शांताय दिव्याय सांगितलेलं आहे। ह्या नमःचा उलटा जर शब्द केला तर काय होतं? मनः शांताय दिव्याय, ज्याचं मन शांत आहे तिथंच भव्य दिव्य असं तयार होतं, तिथंच जे दिव्यत्व आहे त्याच ठिकाणी अवतरतं। म्हणून मनः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपिणे, सत्य म्हणजे ईश्वर, ईश्वर हाच धर्म आहे आणि धर्म म्हणजेच ईश्वर आहे आणि त्याचं स्वरूप म्हणजे हे श्रीधर स्वामी आहेत असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। स्वानंदामृततृप्ताय, स्वतःचा आनंद जो आहे स्वानंद रूप
जो आनंद मिळवल्यानंतर सच्चिदानंद आनंद मिळवल्यानंतर दुसरं काही मिळवण्याची इच्छा उरत नाही. असं स्वानंद रूपाचा खरा अर्थ ज्यांना प्राप्त झालेला आहे असे ते श्रीधर स्वामी. स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. अशा श्रीधराला, श्रीधर म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी आणि धर म्हणजे धारण करणारा, अशा या लक्ष्मीधर म्हणजे विष्णुरूप नारायणरूप अशा या श्रीधराला माझं नमन असो, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. प्रत्येकाच्या जीवनाचा खरा अर्थ काय आहे तर तो परमात्म्याची प्राप्ती करून घेणं. परंतु जन्माला आल्यानंतर प्रत्येकजण जीव जो आहे तो काय म्हणत असतो, केव्हा केव्हा. म्हणजे काय, त्याच्या रडण्याचा जो आवाज आहे बाळाचा तुम्ही जर ऐकला तर तुम्हाला जाणवेल की तो केव्हा 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 असा रडत असतो. म्हणजे काय की परमेश्वराला मी कधी असं म्हटलेलं होतं. तर हे कशामुळं घडतं तर हे मायेच्या पटलामुळं कळतं. जोपर्यंत आईच्या गर्भामध्ये जीव असतो तोपर्यंत त्याला कोणताही बाह्य विकार कधी चिटकत नसतो. परंतु गर्भाच्या बाहेर आल्यानंतर त्याला सर्व विकार चिकटतात आणि मायेच्या पटलाखाली तो येतो. त्यामुळं त्याला स्वस्वरूपाचा विसर पडतो आणि त्याच्याच मुळं त्याला तो आनंदघन आत्मा आहे याची जाण त्याच्याशी उरत नाही. प्रत्येक जीव प्रारब्धाप्रमाणे दुःख भोगतो असं सांगितलेलं आहे. प्रारब्ध म्हणजे काय तर जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही घटना ह्या ईश्वराच्या अधीन आहेत असं म्हटलं जातं. परंतु मध्यंतरीचा जो काळ आहे हा काळ क्रमताना जीवाच्या हातून जी काय पुण्यकर्म किंवा पापकर्म अशी घडत असतात त्याचा संचय म्हणजे काय तर प्रारब्ध आहे. या संचिताचा काही भाग म्हणजे पुण्यार्थ आणि त्यानं ह्या जीवनामध्ये जे काही पापार्चन केलेलं असेल त्या कृतकृत्यांसाठी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो आणि हे कर्तव्य फेडल्यानंतरच त्याला मुक्ती मिळते असं सांगितलेलं आहे. परंतु हे कर्तव्य करत असताना त्याला दोन्ही गोष्टी होतात, पुन्हा पाप पुन्हा पुण्य अशा दोन्ही गोष्टी त्याच्या हातून घडत असतात. आणि त्यामुळं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरे जननी जठरे शयनम असं सांगितलेलं आहे की पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, दुःख भोगायची. जन्माला येणं म्हणजे सोपं आहे का हो? आईच्या गर्भामध्ये विचार करा, 9 महिने 9 दिवस आपण राहतो, पित्तांचा मारा होत असतो. आई ज्या ज्या गोष्टी काही खात असते त्या गोष्टी त्या जीवाला त्या गर्भाला पचवाव्या लागतात. कित्येक वेळा त्याला त्या त्रास होत असतो आणि हे सगळं मरणसहाय्य यातना भोगून नंतर त्याचा जन्म होत असतो. आणि जन्माला आल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची हे विसरूनच जातो तो आणि कर्म करायला लागतो. दुःख हे म्हणतो आपण की हे आभाळा एवढं आहे किंवा डोंगरा एवढं दुःख आहे आणि यश जे सुख आहे ते जवा एवढं असं सांगितलेलं आहे. एक छोटासा दृष्टांत देतो की एक पांथिक असतो, त्याला अतिशय तहान लागलेली असते, व्याकुळ झालेला असतो आणि पाण्याच्या शोधामध्ये तो सैरभैर सगळीकडे पळत असतो. त्याला दूर एक विहीर दिसते, त्या विहिरीमध्ये पाणी आहे, त्याला जाऊन पाणी प्यावं असं त्याची इच्छा होते. विहिरीच्या काठावरून बघतो तर विहिरीमध्ये पायऱ्या खालीपर्यंत नसतात, पाणी खूप खोल गेलेलं असतं, अगदी कोरडी विहीर पडलेली असते आणि त्याचा पाय सटकतो आणि तो खाली पडतो. पडताना काय होतं की मध्यंतरी एक झाडाची फांदी असते, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो काय करतो त्या फांदीला लोंबकाळतो. लोंबकाळल्यानंतर बघितलं तर काय होतं, त्या फांदीला मोठं आगी मोह त्याचं मधाचं पोळं असतं ना ते तिथं असतं, त्याचा त्या फांदीला धक्का लागल्यानंतर त्या सगळ्या माश्या काय होतात उठतात आणि उठल्यानंतर माश्या त्याला चावायला लागतात. तो खाली उडी टाकावी तर खाली खोल असतं आणि खाली बघितलं तर मोठा काळा सर्प असतो. आता वरती माश्या चावतायत, हात सोडावा तर खालती पडेल आणि खालती काळा सर्प जो आहे तो दंश करेल आणि तिथंही मृत्यू आहे. ह्या दोन्ही यातना त्याला सहन होत नाही. तेवढ्यात काय होत असतं की कोणीतरी लांबून एक दगड मारतो आणि तो नेमका त्या मधाच्या पोळ्याचा जो कांदा असतो मधाचा त्याच्यावरती लागतो
आणि त्याला लागल्यानंतर काय होतं की त्या पोळ्यातून एक एक थेंब असा मधाचा खाली पडायला लागतो आणि नेमका तो मधाचा थेंब जो आहे तो त्याच्या मुखामध्ये पडतो. आणि तेवढंच समाधान जे आहे ह्या जीवनामध्ये आहे, बाकी सर्व जे आहे हे दुःखमय समाज आहे असं सांगितलेलं. हे जे जीवन आहे दुःखमय आहे, तर सुख जे आहे हे अगदी जवळपाड आहे असं सांगितलेलं आहे. आणि या सुखाचा आनंद चिरकाल टिकण्यासाठी असं कोणतं सुख आहे जे घेतलं पाहिजे, तर त्या परमानंदाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. हे खऱ्या अर्थानं घडणं म्हणजे जीवन यशस्वी होण्यासारखं आहे. आज आपण बघतो प्रत्येक घराघरांमध्ये कलह, वाद, वितंडवाद अशा अनेक गोष्टी असतात, अशांतता असते. हे कशामुळं घडत आहे हे सगळं? आज आपल्याकडे येणारे बरेचसे भक्त लोक, शिष्य लोक असंख्य प्रकारच्या व्याधी आहेत, त्रिविध ताप आहेत त्यांना, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक असे त्रिविध ताप आहेत. या त्रिविध तापातून अक्षरशः होरपळून निघालेले आहेत आणि याच्यातून आपण मुक्त व्हावं यासाठी म्हणून या सद्गुरूंच्या चरणाला ते येत आहेत. तसं पाहता हे सगळं काय आहे ते स्वतः निर्माण केलेलं आहे माणसानं. प्राणी जसं जसं आचरण करतो त्याप्रमाणे त्याचं फळ त्याला भोगायला प्राप्त होत असतं आणि ते भोगताना त्याला अनंत दुःख प्राप्त होत असतात. हे दुःख वेगवेगळ्या प्रकारची आहेत. काही लोक म्हणतात की या मुलांना आमच्या कितीही समजावून सांगितले तरी कळत नाही. जन्माला आल्यानंतर संस्कार हा जो भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. जर मुलांच्यावरती आपण संस्कार केले नाहीत, असं म्हटलं जातं की वयाच्या 8 वर्षापर्यंत संस्कार जे आहेत ते त्याच्या आईवडिलांनी करायचे असतात. वय वर्ष 8 ते 16 या वर्षामध्ये गुरुकुलामध्ये त्याचे गुरु जे असतील ते त्याच्यावरती संस्कार करायचे. आता गुरुकुलं राहिलेली नाही आहेत. आता इंग्लिश मिडियम शाळा आहेत, मराठी मिडियम शाळा आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की इथं कॉम्पिटिशन खूप आहे. इथं जगण्याचं शिक्षण दिलं जातं, जीवनाचं शिक्षण दिलं जात नाही. हा सगळ्यात मोठा दैव दुर्विलास आहे. आणि त्यामुळं काय होतं की मुलं त्या त्या पद्धतीची शिक्षणं अवलंबतात, घेतात. नोकऱ्या करण्यासाठी परदेशामध्ये जातात, काही लोक शिक्षणासाठी परदेशात जातात. शिक्षणासाठी अमाप पैसा खर्च केला जातो आणि नंतर काय होतं तो पैसा परत फेडण्यासाठी बँकांची कर्ज घेतलेली असतात बऱ्याच लोकांनी. तो फेडण्यासाठी परत काय करतात, परत नोकऱ्या करतात, परत परदेशात राहायचं. आता एकदा परदेशात राहायला लागल्यानंतर त्याला मातृभूमीबद्दल काय आदर असणार आहे. इथं जरी कधी आलं तरी म्हणतात की आपल्या परदेशामध्येच ठीक आहे, स्वच्छता आहे, लोक चांगले आहेत, लोक फसवत नाहीत. इथं सगळी लोक फसवी आहेत, इथं लोक ट्रीटमेंट व्यवस्थित देत नाही आहेत. परंतु जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपि गरीयसी असं सांगितलेलं आहे. लक्ष्मणाला रामानं दिलेला हा उपदेश आहे की लक्ष्मणा, जरी ही लंका मी जिंकलेली आहे, न मे रोचते असं सांगितलेलं आहे. मला ते काय आवडणार नाही आहे, कारण जननी आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षाही महान आहे. त्यामुळे तिथं असणारे लोकसुद्धा कसे असतील, ते स्वर्गापेक्षाही महान असतील. स्वर्गातलीच लोक आहेत, हे सगळे आप्त स्वकीय आहेत. यांना सोडून आपण जाणार आहोत कुठे? त्यामुळं प्रत्येक जण काय करतो की आपापल्या परीनं वागायला लागतो. मग पुत्र मानिना पित्या ते, कन्या मानिना माते ते, पत्नी मानिना पती ते, असा हा संसार चाललेला आहे. कुणाचा कुणाला ताळमेळच नाही आहे. मग अशा ठिकाणी अशांतता लाभणार नाही तर काय होणार आहे? कुळाचार सर्व ठिकाणी बंद झालेले आहेत. रामदास स्वामींनी सांगितले कुळाचार हा थोर सांडू नये. तो कुळाचार कसा आहे, हा थोर आहे, तो कधीही सांडू नये. जनी तोच तो मानवी धन्य होतो. जो कुळाचार पाळतो तोच मानवी जो आहे, मानव आहे, तो काय होतो, धन्य होतो. म्हणून कुळाचार कधीही सांडू नये असं रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. परंतु आपल्या इथं बघितलं तर बऱ्याच वेळेला आपण अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा सांगितलेलं आहे. पोटासाठी आपले वाटवडिलांची जी गावं आहेत आपण सगळे सोडून बाहेर आलेलो आहोत आणि कसं तरी जगलं पाहिजे म्हणून काय करतो, नोकऱ्या करतोय. आणि इथं आल्यानंतर बऱ्याचशा लोकांना, आता जे लोक आपल्याकडे भक्त लोक येत असतात,
खूप लोकांना त्यांचे कुळस्वामी कोण आहे विचारलं तर ते माहिती नसतात. कुळाचार माहिती नाहीत की आपल्या कुळामध्ये कोणते कुळाचार घडतात. पितृश्राद्ध होत नाही आहेत आणि त्यांना त्यामुळं अनंत दुःख प्राप्त होतात. कारण पितरांचं जर तुम्ही त्यांना समाधान केलं नाही तर ते तुम्हाला त्रास देत असतात. ते आपलेच असतात, परंतु त्यांनासुद्धा जर तुम्ही विसरलात, कारण कुळामध्ये कोणत्याही जन्माला यायच्या आधी त्या कुळपुरुषाला तो जीव वचनं देत असतो की तुमच्या कुळामध्ये मी जन्माला आल्यानंतर काय करेन, तुमच्या कुळाची महती दिगंतराच्या पलीकडे पोहोचवेन, तुमच्या कुळाचे कुळाचार मी चालवेल, हा वारसा जो आहे हा पुढील पिढीसाठी मी देईन. परंतु हे सगळे जे वचन आहे तो आल्यानंतर विसरतो आणि हे विसरून तो कर्म करण्याच्या पाठीमागं लागतो, पैसा मिळवण्याच्या मागं लागतो, तत्कालिक भौतिक सुख भोगण्याच्या पाठीमागं लागतो आणि नंतर असे त्रास त्याला भोगावे लागतात. मग हे त्रास मला का भोगावे लागतात, मी तर कुणाचं काही वाईट केलेलं नाही, मग असं का घडतं आहे माझ्या बाबतीत, हे त्याला समजत नाही. आणि मग त्यामुळं ते सद्गुरूंच्या चरणाशी येतात आणि त्यानंतर त्यांना जो मार्ग मिळतो त्यातून त्यांची ही दुःख नाहीशी होतात. बऱ्याच वेळेला मुलांचे विवाह प्रसंगी अशी व्रत करणं हे गरजेचं असतं. विवाहानंतर देवीचा गोंधळही काही घराण्यांमध्ये घातला जातो. विवाह कशासाठी करतात, विवाहाचा उद्देश काय आहे हे सुद्धा कोणाला माहिती नाही आहे. फक्त एक मुलगा आणि एक मुलगी ह्या दोघांना एकत्र जोडलं म्हणजे काय विवाह झाला का? विवाह हा धर्मकार्यासाठी केला जातो, त्याच्या हातून धर्मकार्य घडावं. धर्म म्हणजे काय की त्या परमेश्वराच्या प्रती पोहोचण्याचा जो मार्ग आहे त्याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे धर्म नव्हेत. खरा धर्म तो हा कोण आहे, तो ईश्वराच्या प्रती पोहोचवणारा जो आहे तो खरा धर्म आहे आणि तो सनातन धर्म आहे. याला मार्ग वेगवेगळे आहेत, परंतु पोहोचण्याचं जे ठिकाण आहे ते अगदी निश्चित आहे. विवाहाच्या प्रसंगीसुद्धा आपण बघतो, विवाह झाला नाही तोपर्यंत लगेच नवरा बायकोंची भांडणं सुरू होतात. आपण का भांडतोय हे सुद्धा लोकांना कळत नाहीये. आई वडिलांना तर कोणी विचारतच नाहीये, सासूला कोणी विचारत नाहीये. मग असं जर असेल तर तिला कुळाचार कसं शिकवलं जाणार सुनेला? आणि असं जर झालं तर त्याला मुलाला सुद्धा हा जो पत्नी धर्म आहे हा फार महत्त्वाचा आहे. पतनात त्रायते इति पत्नी हे असं सांगितलेलं आहे. पुरुषाला अधपतनापासून वाचवण्याचं कार्य कोण करतं ते ती पत्नी करत असते. परंतु आजकालच्या मुलींचे जे संस्कार बघितल्यानंतर फार वाईट वाटतं. कोणी ड्रिंक्स घेत आहे, कोणी सिगार ओढत आहेत, नशेमध्ये धुंद होत आहेत आणि त्या मुलालाच म्हणतात तू फार बॅकवर्ड आहेस, आजकालचं जग तुला माहितीच नाही आहे. अशी जर पत्नी त्याला मिळाली तर ती पतनात त्रायते अशी होते का? ती पतनामध्ये खेचून घेणारी घडते. आणि त्यामुळं मुलांना आणि मुलींना संस्कार करणं हे अतिशय काळाची मोठी गरज आहे. आपण सर्व सुज्ञ आहोत, सद्गुरूंची कृपा मिळालेले तुम्ही सर्व भक्त आणि शिष्यगण आहात. आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे की पुढच्या पिढीला आपला हा वारसा जो आहे देणं गरजेचं आहे. त्याला विवाहाचा निश्चित आणि निश्चित अर्थ काय आहे हे कळाल्याशिवाय त्याचं लग्न करणं योग्य नाही आहे. नाहीतर काय होतं की सांगितल्याप्रमाणे पत्नी मानिना पती ते, माता मानिना पिता ते, हे असे सगळ्या घटना ज्या आहेत त्या घडत राहत आहेत. आणि याच्यामुळं खऱ्या अर्थानं दुःख जे आहे हे जीवाच्या पाठी येत असतं. बऱ्याच वेळेला मी सांगत असतो की आपल्याला जे दुःख होतं त्याचं मूळ कारण आपण शोधत गेलो तर ते कुठंपर्यंत येतं तर आपल्या ते घरापर्यंत येतं. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हटलं तर की संस्कृती ही घराघरांपासून तयार झालेली आहे, निर्माण झालेली आहे. असं हे जे घर आहे त्या घरामधले जे संवाद आपण ऐकले, बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये संवाद अगदी ऐकण्यासारखे नव्हे रेकॉर्ड करून घेण्यासारखे असतात आणि अतिशय दुःखदायक असतात. आपण वास्तुशांती घराची करत असतो, ती कशासाठी करत असतो
की त्या वास्तूचा जो वास्तुपुरुष आहे तो आपल्याला त्याच्या परवानगीनं आपण त्या घरामध्ये राहत असतो, कारण त्याच्या डोक्यावरती आपण बरेचसे छेद करत असतो, तिथं जे झाडे झुडपं असतात ते आपण पाडत असतो, त्याच्यावरती इमारत उभी करत असतो, त्याला अनेक यातना देत असतो. मग त्याला सुखी होण्यासाठी म्हणून त्याला आग्नेय दिशेला आपण स्थान देत असतो. त्या ठिकाणी त्या वास्तुदेवतेची आपण काय करतो, प्रतिष्ठापना करतो. आणि त्या वास्तुदेवतेला तृप्त केल्यानंतर, प्रसन्न केल्यानंतर त्याला रोज तिथं नैवेद्याने दिवा दाखवावा, लावावा, असं एक प्रघात होता. आता किती लोक करतात ते माहिती नाही आहे, परंतु वास्तुदेवता काय करत असते, आपल्या प्रत्येक गोष्टीला ती काय करत असते, तथास्तु म्हणत असते. का तर ती अधिदेवता त्या घराची असते, त्या घरावरती त्याचं आधिपत्य असतं. आणि आधिपत्य असल्यामुळं त्या घरामध्ये राहणारे जे जे लोक आहेत जसे विचार करतील त्या त्या विचारांना पुष्टी देण्याचं कार्य ती वास्तुदेवता करत असते. त्यामुळं आपल्या घरामध्ये कधीही अपशब्द बोलू नये असं सांगितलेलं आहे. ज्या ज्या घरामध्ये अपशब्द बोलले जातात, शिव्याशाप दिले जातात, वास्तू त्याला तथास्तु म्हणत असते. आणि ती घरं तुम्हाला पाहायला मिळतील की काळाच्या ओघामध्ये ते संपायला येतात. त्या ठिकाणी त्यांचा उद्धार होत नाही, घरामध्ये अशांतता होते. हे कशामुळं घडतं की आपण जे जे बोलतो त्या त्या गोष्टी त्या त्या ठिकाणी सत्य होतात. कारण शब्द हे खम ब्रह्म आहे, कळलं का? आणि ब्रह्म हे सत्य आहे, हे चराचरात भरलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल गुगलवरती सुद्धा तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला कळेल की शास्त्रज्ञांनी आता कुरुक्षेत्रावरती जे युद्ध झालं आणि त्या ठिकाणी गीता सांगितली गेली, त्यातले काही शब्द काही श्लोक मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा अर्थ काय आहे की हे सर्व विश्व जे आहे, चराचर हे स्थिर आहे, हे निराकार आहे, हे हालत नाही आहे. त्यामुळं आपण जे जे शब्द बोलतो ते त्या आसमंतामध्ये त्या ठिकाणी साठलेले असतात. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण जे शब्द बोलू ते शब्द त्या ठिकाणी साठतात. आणि शब्द हे ब्रह्म आहे, आणि ब्रह्म हे काय, सत्य आहे, ईश्वर आहे, ईश्वराचं रूप आहे ते. त्याच्यामुळे ते ज्या ज्या पद्धतीने आपण बोलू ते पद्धतीनं त्या ठिकाणी घडत असतं. म्हणून सर्वांनी अतिशय दक्षतेनं आणि काळजीनं घरामध्ये व्यवस्थित बोललं पाहिजे. सगळ्यांशी संवाद जो आहे तो सुसंवाद असला पाहिजे, तरच आपल्याला पुढील काळामध्ये त्या घरामध्ये, ज्या घरात आपण राहतो त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं शांती लाभेल. बऱ्याचशा लोकांना पितृदोष आहेत असं सांगितलं जातं. पितृदोष कशामुळे निर्माण होतात? कारण आपण पितरांना विसरून जातो, त्यांना तर्पण करत नाही, आपण वर्षश्राद्ध आपण विसरून जातो. असं सांगितलं जातं की सप्त स्वर्ग आहेत. माणसाचा जन्म झाल्यानंतर मृत्यू होतो हे निश्चित आहे, आणि मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती किंवा स्वर्गच्युती अशा दोन्ही घटना आहेत. पहिले 3 स्वर्ग जे आहेत त्याच्यावरती ब्रह्माचं आधिपत्य आहे, दुसऱ्या 2 स्वर्गांवरती विष्णूचं आधिपत्य आहे, आणि त्याच्यावरच्या जे स्वर्ग आहेत त्याच्यावरती शिवाचं आधिपत्य आहे. ज्या ज्या पद्धतीनं मनुष्य प्राणी पुण्यार्थ करतो त्या त्याप्रमाणे त्याला तो स्वर्ग प्राप्त होत असतो, जिथं त्याला सुख मिळतं. त्याच्या खालचा जो भाग आहे तो पितर म्हणतात, पितरयोग. हे जे स्थान आहे ते आपल्या मृत्यूलोकाला अतिशय जवळचं आहे. आणि आपल्या मृत्यूलोकातला एक दिवस जर म्हटला तर तिथला पॉईंट नॉट होतो. तिथलं 1 वर्ष जे आहे ते आपल्या इथले 1 दिवस होतं. आपल्या इथलं 1 वर्ष हे तिथलं 1 दिवस असतो. त्यामुळं योग्य तिथीला ज्या दिवशी आपले पूर्वज जे आहेत ते निवर्तलेले असतील त्यावेळेला त्याचं वर्षश्राद्ध करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याशिवाय महालय असतं, त्या महालयाच्या 15वड्यामध्ये त्या तिथीला त्याचं श्राद्ध करणं, महालय करणं हे आवश्यक असतं. कारण त्यावेळेला त्यालासुद्धा जेवणाची गरज असते, ते आपण इथून त्याला पोहोचवत असतो. ज्या ज्या घरामध्ये श्राद्ध घडत नाहीत त्या त्या घरातली पितरं त्यांच्यावरती खुश नसतात, आणि मग त्यांचे जे काही कार्य असतात त्या कार्याच्या वेळेला बरोबर त्यांना विघ्न येतात. आणि विघ्न आल्यानंतर प्रत्येक वेळेला आम्हाला का होते, आम्ही आचरण तर खूप चांगलं करतोय, मग आम्हाला असं विघ्न काय यावं. कुलदेवता असतात, कुलदैवतांनासुद्धा आपण जात नाही आहे. वर्षातून 1 वेळ तरी कुलदैवताला जाऊन त्याला नैवेद्य नारळ दिला पाहिजे. म्हणजे लग्नप्रसंगीसुद्धा आपण बऱ्याच वेळा जात नाही आहे कुलदेवतेला, ते गेलं पाहिजे. कारण प्रत्येक कुळावरती कृपा करण्यासाठी ती कुलदेवता नेमून दिलेले आहे. जसं आपल्यामध्ये एखादं ऑर्गनायझेशन चालवायचं आहे
त्या ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, ते डिपार्टमेंटने ते कार्य करायचं आहे. तसं दैवतांच्या मध्ये सुद्धा हे कुळं वाटून दिलेले आहेत. त्या कुलदैवतांनी त्या कुळांवरती कृपा करावी असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्या बदल्यामध्ये त्यांनी त्यांची पूजा अर्चा जे काही नित्यनियम आहेत ते करणं अतिशय आवश्यक असतं. बऱ्याच वेळा काय होतं आहे की आपण पितरांना जेवण देत नाही आहे, नाराज होतात. आपण जिवंत माणसांना सुद्धा जेवण देत नाही बऱ्याच वेळेला. तुम्ही बघता पेपरमध्ये बऱ्याच वेळा ऐकायला मिळते की आईवडिलांना अन्नसुद्धा खायला देत नाही मुलगा, घराच्या बाहेर काढलेला आहे. अशी अवस्था आहे बऱ्याच ठिकाणी. जिवंत तोवरी लत्था देती, मरता घेती खांद्यावरती उपराटा सन्मान असं सांगितलेलं आहे. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला कधीही विचारायचं नाही, काही नाही. त्याला खायला प्यायला द्यायचं नाही, त्याला काय पाहिजे ते विचारायचं नाही. आणि मेल्यानंतर काय म्हणतं त्याला अगदी त्याच्या तेरडीवरती ठेवून त्याला खांद्यावरून काय करायचं, त्याचा सन्मान करायचा. हे कितपत योग्य आहे? असं जर घडलं तर त्या जीवाला समाधान वाटत असेल का? प्रत्येकाने याचा बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे. जिवंत तोपरी न दे खाया, मरता काय करतात त्याला पिंड अर्पण करतात, मेल्यानंतर त्याला पिंड अर्पण करतात. आणि असा हा उभराटा सन्मान आहे. असं हे जग आहे. अशा उलट्या जगामध्ये आपण ज्यावेळेला राहतो त्यावेळेला आपण सदाचरणानं राहणं गरजेचं आहे. शास्त्रानं जे जे सांगितलेलं आहे ते त्या पद्धतीनं करणं म्हणजे धर्माचरण आहे. धर्म म्हणजे काय? हे धर्म म्हणजे सद्गुरूने सांगितलेले जे मार्ग आहेत, तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून देण्यासाठी जो मार्ग सांगितलेला आहे, जे नियम सांगितलेले आहेत ते नियम म्हणजे धर्म आहे. धर्म म्हणजे सदाचरण आहे. हे जर आपण केलं नाही तर आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती होणं फार कठीण आहे. काही ठिकाणी मी बघितलेलं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट पण होतात की अवयवदान करा, मृत्यूनंतर अवयवदान करा, नेत्रदान करा, वेगवेगळे अवयवदान करा. मी कोणत्याही शासनाच्या स्कीम आहे त्याच्या अगेन्स्ट नाही आहे. माझे विचार जे आहेत हे शास्त्राला धरून आहेत. शासनानं काय करावं हा त्याचा भाग आहे. परंतु हे शरीर जे आहे आपलं पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, हे त्याची देणगी आहे आपल्याला. जाताना परत काय आहे, हे त्याची त्याला आहुती परत देऊन जायचं असतं. तुम्ही विचार करा, त्यातली जर एखादी आहुती कमी पडली तर पुढील जन्मी तो अवयव तुम्हाला कमी मिळतो. कारण हे पंचमहाभूतांचं शरीर आहे, ज्याची त्याला जर आहुती दिली नाही तर पुढील जन्मी तुम्हाला ते मिळणार नाही आहे. त्यामुळे हे देणं कितपत योग्य आहे हा ज्याचा त्यानं विचार करावा. हे सांगणं अतिशय परखड आहे, पण खऱ्या अर्थानं हा सत्यार्थाचा भाग आहे. लोकांच्यापर्यंत सत्य पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे. जे शास्त्रामध्ये दिलेलं आहे ते सत्य आहे. आपण हिंदू धर्मीय शास्त्र मानतो आणि शास्त्राप्रमाणे आचरण करत असतो. त्यामुळे ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे जी आपल्या सर्वांना माहिती असली पाहिजे. आजकाल तरुणांना काय होतं आहे की झटपट श्रीमंत व्हावं आपण असं प्रत्येकाला वाटत असतं. काही कार्य करायला नको आपल्याला, पटकन श्रीमंती मिळाली पाहिजे. अगदी सोपे काय मार्ग आहेत, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, लगेच अगदी ॲडव्हर्टाइजमेंट पण खूप छान केलेले आहेत. तुम्ही 10 रुपये गुंतवले तुम्हाला 1 लाख रुपये ॲटोमॅटिकली मिळतील असं सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की लोक पैसे गुंतवतात आणि त्याच्यातून त्याला शेअर मार्केटचं ज्ञान नसल्यामुळं बऱ्यापैकी त्याचं नुकसान होत असतं. असे विविध उपयोगिता आहेत की ज्याच्यामध्ये काय करतात लोक कष्ट नको म्हणून अशा गोष्टी करतात. परंतु विशेषतः तरुणांना हा एक मला संदेश या ठिकाणी द्यायचा आहे की आधी कष्ट मग फळ, कष्टाचे नाही ते निर्फळ, जेणे उदंड कष्ट केले त्याची भाग्यवंत झाले, इतरे ते करंट जन. जे कष्टाला लाजतात, बुजतात, किंबहुना ज्यांना कष्ट करण्याची इच्छा होत नाही त्यांना उदंड आयुष्य प्राप्त होत नाही, भाग्यवान होत नाही ते. आणि जीवनामध्ये अयशस्वी म्हणून त्यांची गणना होते. मरण यशाचे जरत्या योगे देश धर्म वाचे असं सांगितलेलं आहे. आपला देश किंवा धर्म वाचला पाहिजे, असं यशाचं मरण आपल्याला प्राप्त झालं पाहिजे.
मग जीवनाला आल्यानंतर आपण आपल्या माता पित्यांना सुद्धा सांभाळू शकत नसो तर आपलं हे जीवन यशस्वी आहे का हे आपलं आपण समजायला पाहिजे. आणि प्रत्येक तरुणानं मनाशी विचार केला पाहिजे की आपला हा जो देह आहे हा देह परमेश्वरानं कशासाठी दिलेला आहे, हा समाजासाठी झिजवण्यासाठी दिलेला आहे, सर्वांची सेवा करण्यासाठी दिला आहे. कारण सेवेमध्ये महत्पुण्य आहे, सेवेनंच परमोच्च असा मोक्ष प्राप्त होतो. आपल्या सद्गुरूंचे गुरु श्रीधर स्वामींचा जर चरित्र आपण वाचलं असेल ऐकलं असेल तर तुम्हाला जाणवेल की समर्थगडावर ते अगदी उष्टी रांधी काढण्यापासून परळीच्या पायथ्यापासून ते वरपर्यंत भक्तांचे सामानाची भोजी पाण्याची माठ त्यांनी गडावरती नेलेले आहेत. अनेक अन्नसत्र त्यांनी वाढलेली आहेत. जी जी पडेल ती सेवा सद्गुरूंची सेवा म्हणून त्यांनी केलेली आहेत. आणि म्हणून जे जे सेवा करतात त्यांना स्वामीपद प्राप्त होतं, उच्च पद प्राप्त होतं. आज आपण त्यांची स्वामी म्हणून का पूजा करतो, कारण त्यांचं जे शरीर आहे त्यांनी चंदनासारखं लोकांसाठी झिजवलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या हृदयामध्ये करुणा झालेली आहे. आणि आत्तापर्यंत आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की करुणास्त्र एक नवीन अस्त्र आहे. करुणास्त्र म्हणजे काय की हृदयामध्ये माणसाच्या त्या करुणा उत्पन्न होणं. बरेचसे लोक असतात की ज्यांच्या हृदयामध्ये कधीही करुणा उत्पन्न होत नाही. समोर माणूस तडफडतोय असं दिसतोय पण त्याला एक घोटभर पाणी पाजण्याची सुद्धा त्याची इच्छा होत नाही. का तर म्हणे रस्त्यामध्ये पडलेला आहे, चुकून आपण जर त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं तर पोलिसांचा ससेमिरा आपल्या मागे लागेल. या भीतीमुळं लोकांना मदत करायची बंद झालेली आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी कशाच्या आहेत तर माणसापासून माणूस हा दूर चाललेला आहे. आणि हे या समाजाच्या दृष्टीनं अतिशय अयोग्य अशी घटना आहे. या आजच्या सत्संगाच्या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही सर्वजण आहात हे सद्गुरूंचे शिष्य आणि भक्त आहात. तुम्ही एक रक्ताचे आहात सगळे. ज्यांना ज्यांना गुरुदीक्षा होते दीक्षेच्या वेळी काय होत असतं, तुमचा पुनर्जन्म होत असतो, तुमचा नवीन जन्म होत असतो. म्हणजे पाठीमागचे माता पिता तुम्हाला विसरायचे आहेत असं नाही आहे, परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला मोक्षासाठी जो मार्ग सुरू होतो तो तुम्हाला दीक्षा झाल्यानंतर सुरू होतो. कारण ज्यांना सद्गुरू नाही आहे त्यांना मोक्षप्राप्ती हे कल्पकल्पांती शक्य नाही आहे. 1400 वर्ष तपश्चर्या केलेला चांगदेवसुद्धा त्याचं मडकं कच्चं आहे असं मुक्ताईनं सांगितलेलं होतं. सर्व सिद्धी प्राप्त होत्या त्याला, पण सिद्धी प्राप्त असूनसुद्धा परमोच्च असा मोक्ष त्याला मिळणं शक्य नव्हतं, पूर्णत्व मिळणं त्याला प्राप्त नव्हतं. आणि त्यासाठी त्याला सद्गुरूची गरज होती. मग ज्ञानेश्वरांना त्यांनी विनंती केली की या पृथ्वीवरती कोण असेल तर तुम्हीच माझे गुरु होऊ शकता. तर ज्ञानेश्वरांनी त्याचा भाव ओळखला आणि त्याला सांगितलं की मी तुझा गुरु होऊ शकत नाही, माझा शिष्य जो सोपानदेव आहे तो तुझा गुरु होईल. म्हणजे अहंकाराचा छोटासा लवलेशसुद्धा शिल्लक न ठेवता त्यांच्या शिष्याचा शिष्य त्यांना बनवलं आणि त्यांना पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही असं म्हटलं जातं. सद्गुरूंनी सांगितलेले जे नियम आहेत हे माणसाला जीवनातून तारत असतात. एक छोटासा दृष्टांत देतो तुम्हाला. एक राजा असतो आणि तो थोडासा भोळसर असा असतो. त्याचा एक नेहमीचा परिपाठ असतो की एखादं नवीन वाक्य जर ऐकलं त्यानं तर ते लक्षात ठेवायचं आणि त्याचा परिपाठ करत राहायचं. हा त्याचा एक स्वभाव बनलेला असतो. तो राजा एकदा नदीच्या तीरावरती भ्रमंती करत असताना त्या नदीच्या काठावरती एक साधू स्नान करत असतो आणि त्या साधू स्नान करत असताना त्याचं लक्ष एका दगडावरती खडकावरती मध्यभागी उभ्या असलेल्या त्या बगळ्याकडे जातं. तो बगळा काय करत असतो की पाण्यामध्ये चोच बुडवायचा आणि तो चोच त्या दगडाला घासायचा आणि त्याला तो धार बनवत असायचा. बगळ्याचा भाव अतिशय शांत असा होता, जणू काय इतरांना काहीही कळत नाही असं त्याचा भाव होता. परंतु तो साधू हा अंतर्ज्ञानी होता. त्या अंतर्ज्ञानी साधूनं ते ओळखलं त्याच्या मनामध्ये काय आहे.
आणि त्याच्या मुखातून एक सहज पालुपद पडलं बाहेर, घिस घिसाओ ऊपर लगाओ पाणी, तेरे मन में क्या है वो बात मैंने पहचानी. राजाला हे नवीन वाक्य मिळालं, त्याचं सुरू झालं, घिस घिसाओ ऊपर लगाओ पाणी, तेरे मन में क्या बात है वो मैंने पहचानी. दुसऱ्या दिवशी काय घडतं तर राजाचे दाढी करण्यासाठी एक नाभिक त्या ठिकाणी येतो आणि तो सुद्धा त्याचा जो उस्तारा असतो तो उस्तारा काय करतो, तो घेतो आणि चामड्याच्या पट्ट्यावरती त्याला पाणी लावून काय करत असतो, त्याला धार लावण्याचा प्रकार त्याचा सुरू असतो. राजाचं लक्ष तिथं गेल्याबरोबर त्याचं ते शब्द पहिलेची आठवणीत येतात, घिस घिसाओ ऊपर लगाओ पाणी, तेरे मन में क्या है बात वो मैंने पहचानी. असं म्हटल्याबरोबर तो नाभिक काय करतो, ते राजाचे पाय धरतो, म्हणे याच्यात माझा कसलाही हात नाही, म्हणे मला माफ करा म्हणे. तर राजा म्हणतो काय झालं मला सांग, तुला अभय देतो. तो म्हणतो तुमच्या प्रधानाचं सगळं एक कारस्थान आहे, माझा यात काहीही रोल नाहीये, त्यानंच मला सांगितलं की तुमचा गळा कापा. मग त्या प्रधानाला अटक केली जाते आणि त्याला शिक्षा केली जाते. म्हणजे साधूचं वाक्य जे आहे, गुरुचं वाक्य हे तुम्हाला जीवनातून तारतं, हा याचा अर्थ आहे. त्यामुळं सद्गुरूच्या मुखातून कोणतंही वचन बाहेर पडलं तर ते शिष्यासाठी किंवा भक्तांसाठी हे तारणहार असतं, हे कधी विसरू नये. सद्गुरुविन जन्म निर्फळ, सद्गुरुविन दुःख सकळ, सद्गुरुविन तळमळ जाणार नाही. सद्गुरूच्या शिवाय काय हा जन्म जो आहे निर्फळ आहे. कारण काय, आपल्याला परमोच्च असा मोक्ष प्राप्त कधी होऊ शकतो, ज्यावेळेस सद्गुरूची कृपा आपल्यावरती होते, सद्गुरूची दीक्षा आपल्यावरती होते, त्याच वेळेला परमोच्च असा मोक्ष आपल्याला प्राप्त होत असतो. आणि ती जी वेळ आहे ती सर्व शिष्यांच्या मनामध्ये येत असते, त्यांच्या नशिबामध्ये ती येत असते. सदाचरण आणि सद्गुरूंनी दिलेले नियम हेच धर्मकार्य आहे असं तुम्हाला मी मघाशी सांगितलेलं आहे. आता सद्गुरू जे देतो ते काय देतो आपल्याला हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. सद्गुरू आपल्याला जो मंत्र देतो, मंत्र म्हणजे काय आहे तर ते नंबरचं लॉक जे आहे हे खोलण्याचे नंबर्स तुम्हाला दिले जातात आणि ते नंबर्स जे आहेत तेच म्हणजे हे जे आहे बीज मंत्र आहे. आपल्यावरती कृपा करणारं जे दैवत आहे ते कोणतं आहे हे त्या सद्गुरूला माहिती असतं. त्यामुळे प्रत्येकाला जो मंत्र दिला जातो तो वेगळा असतो असं सांगितलेलं आहे. तुम्हा सर्वांना सुद्धा ज्या दीक्षा झाल्या आहेत, तुमच्या नशिबानं तुमच्यावरती कृपा करणारे जी दैवत आहेत त्यांच्या तुम्हाला मंत्रदीक्षा झालेल्या आहेत. म्हणून सद्गुरूची कृपा होणं हे प्रत्येक जीवाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. अशा परमात्म तत्वाला आकळण्यासाठी सद्गुरू हाच एकमेव असा दुवा आहे. कारण त्याला निश्चित माहिती असतं की तुम्ही कोणतं नाव घेतल्यानंतर तो सद्गुरू, तो जो परमात्मा आहे हा तुम्हाला प्राप्त होणार आहे. परमात्मा हा आपल्यामध्येच असतो, हा कुठेही दूर जायचं नाही शोधायला. कारण तो चराचरामध्ये समान भरलेला आहे. म्हणजे जेवढा बाहेर भरलेला आहे तेवढाच तो आतमध्ये आहे. त्यामुळं आपण त्याला शोधायला जर बाहेर गेलो तर आपल्याला अनेक जन्म लागतील. म्हणून यासाठी अतिशय सोपी अशी साधना सांगितलेली आहे. ती जर साधना आपण सर्वांनी केली तर निश्चित आणि निश्चित अर्थानं हे परमात्म तत्व जे आहे हे आपल्याला काय होतं, आकळता येतं. आणि ते निर्विकल्प असं जे तत्व आहे त्या निर्विकल्पासी कल्पिता मुळे कल्पनेची वार्ता, तिथं कल्पना सुद्धा काय होते, विरून जाते. स्वयंभूसी भेटू जाता स्वये ब्रह्म होईजे. आपण ब्रह्म आहोत आणि त्या परब्रह्माला भेटण्यासाठी जर आपण ज्यावेळी जातो त्यावेळी काय होतो, आपण त्या परब्रह्मामध्ये लीन होतो. त्या परब्रह्मामध्ये आपण काय होतो, मिसळून जातो. जशी वेगवेगळ्या नद्या असतात शेवटी जाऊन समुद्राला मिळतात, तद्वतच आपण सुद्धा
ज्या वेळेला परब्रह्माच्या शोधात जातो त्यावेळेला ते परब्रह्म आपल्याला आकळता येतं आणि त्याच्यामध्ये आपण लीन होतो. आपण आता आपल्या आरतीची वेळ झालेली आहे. ती आरती झाल्यानंतर एक छोटीशी साधना सगळ्यांची आपण एक 15 मिनिटासाठी घेणार आहोत आणि ती साधना झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम जो आहे तो आपले संयोजक सांगतील. थोडासा वेळ असल्यामुळं आरतीचं महत्त्व थोडक्यात सांगतो. ही जी आरती आहे ही मानवानं निर्माण केलेली आरती नसून ही प्रत्यक्ष आद्यशक्तीनं तयार करून घेतलेली आरती आहे. 1978 साली ज्या वेळेला आद्यशक्तीचा उदय झाला त्यावेळी महाराजांच्याकडे अनेक भक्त त्यांच्या कार्यासाठी येत असत. त्यावेळी एक भक्त आला आणि त्यांनी सांगितलं की बरेच वर्ष झालं माझं सरकार दरबारी एक कार्य आहे ते घडत नाही आहे, तर ते केव्हा घडेल. त्यावेळी महाराजांनी त्यांना विभूती आणि श्रीफळ दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे श्रीफळ आणि विभूती खा आणि माझी आरती घेऊन या. तर त्यानं ते श्रीफळ घरी नेलं. घरी आमटीमध्ये सगळ्यांनी श्रीफळ घालून खाल्लं, पण विभूती म्हणजे राख कुठे खायची म्हणून त्याने विभूती खाल्ली नाही. परंतु सांगितल्याप्रमाणे त्याचं कार्य तिसऱ्या दिवशी झालं. ते झाल्यानंतर तो महाराजांना येऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझं हे कार्य आज झालेलं आहे. तर त्यावेळी विचारलं माझी आरती कुठे आहे. ते म्हणले कोणत्या देवाची आरती ते मला सांगावं, म्हणजे काय होईल मी तुम्हाला त्याबद्दल आरती तयार करून देईन त्या दैवताची. त्यावेळी त्यांनी सांगितलं असं होणं शक्य नाही आहे, तू विभूती खाल्ली का. त्यावेळी त्याला विभूती खायला दिली आणि जा माझी आरती घेऊन ये असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी लिंबाच्या झाडाखाली ज्यावेळी बसलेले होते त्यावेळेला ही 7 चरणांची आरती स्फुरली आणि ती आरती त्यांनी महाराजांच्या हातामध्ये आणून दिली. तीच ही आरती आता आपण करणार आहोत. या आरतीच्या पहिल्या चरणामध्ये लिहिले आहे तुम्ही विश्वंभर मी अल्पमती कशी वर्णावी तुमची हो कीर्ती परी कृपादृष्टी मिळता विभूती तत्काळ मजला आलीसे स्फूर्ती. ही कृपादृष्टी झाल्यामुळं आरती तयार झालेली आहे. महाराज नेहमी सांगायचे की माझी नित्यारती आणि आग्रपूजा कधी चुकवायची नाही. ही नित्यारती का चुकवायची नाही आहे, कारण ही आरती म्हणजे सर्व वेद उपनिषद सगळे सूक्त याचं सार आहे. तुम्ही ज्यावेळी हे आरती वाचाल त्यावेळी त्याच्यामध्ये 4थ्या चरणामध्ये लिहिलेलं आहे तुची निर्गुण तुची सगुण जगत चालक आणि जगही जाण सर्वांतरिवास तुझा सुन 10 अंगुली उरलाश जाण. तू या विश्वाचा चालक आणि पालक आहेस आणि तू ह्या विश्वाची व्याप्ती करून तुझी 10 बोटं शिल्लक राहिलेली आहेत. पुरुष सूक्तामध्ये विराट पुरुषाचं वर्णन सुरुवातीलाच केलेलं आहे. हरिः ओम सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात स भूमिं विश्वतो हृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. ह्या विराट पुरुषाला सहस्र डोकी, शीर्ष म्हणजे डोकी, सहस्रपाद सहस्राक्ष म्हणजे सहस्र डोळे आहेत आणि त्याने ह्या विश्वाची व्याप्ती करून त्याचे 10 उंगली म्हणजे अंगुष्ठ म्हणजे उंगली उरलेली आहेत. तीच ह्या प्राकृतमध्ये आरतीमध्ये आलेली आहेत. आपण आता ही आरती करणार आहोत. मी वैजापूर काकांनाही विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावं आरती करायला. जाधव दादा, जयंत काका आपण यावं. पाध्यसाहेब आपणही यावरती स्टेजवरती. आपण आता हे आरती सद्गुरूंची करूया. जय
विश्वंभर मी अल्पमती कशी वर्णावी तुमची हो कीर्ती कशी वर्णावी तुमची हो कीर्ती परी कृपा दृष्टी मिळता विभूती आकाळ मजला आली स्फूर्ती आकाळ मजला आली स्फूर्ती जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सद्भावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती जय देव तू आदियंती मध्यही तुझ तू आदियंती मध्यही तुझ तू न जाणसी उंच की नीच तू न जाणसी उंच की नीच सर्वांतरिवास करतोषी तूच परी तुझ जाणतो तूच परी तुझ जाणतो तूच जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सद्भावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती जय देव तुझी निर्गुण तुझी सगुण तुझी निर्गुण तुझी सगुण जगत चालकनी जग ही जाण जगत चालकनी जग ही जाण सर्वांतरिवास तुझा सून दश अंगुली उरलासी जाण दश अंगुली उरलासी जाण जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सद्भावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती जय देव नवते माहित कोणाचे ज्ञान नवते माहित कोणाचे ज्ञान शंकर पार्वतीशी करिता कथन शंकर पार्वतीशी करिता कथन मत्स्य गर्भात ऐकता जाण मच्छिंद्रनाथांनी केले कथन मच्छिंद्रनाथांनी केले कथन जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सद्भावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती जय देव मच्छिंद्रनाथांनी केला रक्ष मच्छिंद्रनाथांनी केला रक्ष गोरक्षनाथांना देऊनी साक्ष गोरक्षनाथांना देऊनी साक्ष नवनाथी राहिले दक्ष निर्गुण निरंजनी वास समक्ष निर्गुण निरंजनी वास समक्ष जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सद्भावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती जय देव काय वर्णावा सद्गुरु महिमा काय वर्णावा सद्गुरु महिमा ज्यांच्या सामर्थ्या नाहीच सीमा ज्यांच्या सामर्थ्या नाहीच सीमा जो राहील सद्गुरु नेमा त्याला संकटी रक्षण्या उभा त्याला संकटी रक्षण्या उभा जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सद्भावे आरती प्रेमाची आरती
गुरुची आहे कृपा ज्यावर, गुरुची आहे कृपा ज्यावर, सदैव मार्ग त्याला सुखकर, सदैव मार्ग त्याला सुखकर. श्रीधर स्वामी, श्रीधर स्वामी, जयतीश्वर, जयतीश्वर. श्रीधर शाहीर त्यांचा किंकर, श्रीधर शाहीर त्यांचा किंकर. जय देव, जय देव, जय आद्य शक्ती, श्री आद्य शक्ती. सर्वावे आरती, प्रेमाची आरती, तुझ गुरु मूर्ती. जय देव, जय देव. सच्चिदानंदा आनंद गंगा, जगत चालका श्री मुरारविंदा. तुम्ही पूर्ण ब्रह्म स्वामी श्रीधरा. नमस्कार माझा तुम्हायतीश्वरा. आदिनाथ पंथे मालिकाची आली, श्रीधर नाथे कृपा ज्यास केली. असे पुण्यमेरू श्रीराम जोशी. नमस्कार माझा सदैव त्यांसी. श्रीराम जोशी असे ज्यांचा शिष्य आणि सनातनी त्या मालिकेस निर्गुण निरंजनी वास जयांचा. नमस्कार त्यांना मम पामराचा. नमस्कार त्यांना मम पामराचा. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, त्रिमूर्तिमंता गुरुदेव दत्ता. दया सागरा वरदान द्याहो, तव चरणी मम प्रीती अखंड राहो. तव चरणी मम प्रीती अखंड राहो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. अखिल विश्वाची तू बाप माई, तुझे भक्ती प्रेम मजदार देई. झाले सप्रकट तू विसाव्या शतकी, वसंतगड क्षेत्री हे आद्य शक्ती. वसंतगड क्षेत्री हे आद्य शक्ती. परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. गोरक्षनाथ महाराज की जय. आद्य शक्ति माता की जय. परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा
समर्थ परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि पांडुरंग हरि। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमाना सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ॐ राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु। कृपेयाज वै श्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं आदेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं सार्वभौमः सारांश आदादात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकरायति तदप्येष श्लोको अभितो परिवेष्टारो मर्दस्यावसन्धे आयुष्यदस्य कामप्रे विश्वे देवा सभासदेहि। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ॐ सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो चक्र प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ॐ त्रयाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात्। ॐ दत्तात्रेयाय विद्महे योगिराजाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ॐ सहनावतु सहनो भुवन्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनामस्तु विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाच सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्य मानावे। नामात रंगुनिया
धनहारी सर्वभोग सेवावे हाच सुबोध गुरूंचा भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस भयद्वेष दूर त्यागावे हाच सुबोध गुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसरा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाच सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपती सर्वावे श्वांतर शुद्ध असावे कपटाचरणा स्वयं वश व्हावे हाच सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हाच सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य बाळगावे यत्न कसून करीन मी यश दे रामान दे तुझी सत्ता हाच सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वदा करता आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा हाच सुबोध गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा हाच सुबोध गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ करा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाच सुबोध गुरूंचा मी पण मी या जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाच सुबोध गुरूंचा मारा वातो समूळ नामाने राज्याधिकारेनो किंवा जाओ समस्त धनमान हाच सुबोध गुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात राम रमतो प्रेमाला मोलना जगा माझी हाच सुबोध गुरूंचा गुरुकायाला तान प्रेमाची सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. सर्वांनी बसून घ्यावं. आपण थोडा वेळ सोहम साधना करणार आहोत. सोहम साधना म्हणजे आपल्या श्वासाची साधना. हा जो नाद आहे असं म्हटलं जातं की नरदेहाचे उचित काही करावे आत्महित. तर नरदेहाचं उचित काय असेल तर आत्महित करून घेणं हे नरदेहाचं उचित आहे. कारण जीवनामध्ये आपल्याला आपलं हित कशात आहे हेच समजत नसतं. ज्ञानेश महाराजांच्या आरतीमध्ये सुद्धा लोपले ज्ञानजगी हित नेणती कोणी, स्वतःचं हित कशात आहे हेच ज्ञान या जगातलं लोपलेलं आहे असं सांगितलेलं आहे. तर आपलं हित कशात आहे तर आत्मोद्धारामध्ये हित आहे. आणि आत्मोद्धार केव्हा होईल, ज्या वेळेला आपण आपला आत्मबोध करून घेऊ त्याच वेळेला आत्महित साधलं असं म्हणावं लागेल. तर हा आत्मबोध होण्याच्या ज्या क्रिया आहेत ह्या क्रिया कुठून आणि कशा सुरू होतात, तर ही जी क्रिया आहे ही आपल्या आतूनच सुरू होत असते. आपल्या आतमध्ये आपण बघावं या नाव सोहम साधना. स्वतःचा बोध स्वतः करून घ्यावा त्यासाठी ही सोहम साधना दिलेली आहे. सच्चिदानंद. तर सर्वांना विनंती आहे, तुम्ही मांडी घालून बसला तरी चालेल किंवा खुर्चीवरती पाय खालती सोडून पायाची तिठी मारली तरी चालेल. आणि दोन्ही जे हात आहेत तुमचे ते हात एकमेकामध्ये गुंफायचे आहेत.
हे कशासाठी? कारण एनर्जीचा जो फ्लो आहे हा नेहमी पायाकडून जास्त वाहतो, म्हणजे एनर्जी डिस्चार्ज जी होते. तुम्ही बघता की आपण वरिष्ठांना नमस्कार करत असतो. तो नमस्कार का करतो? कारण त्यांच्यातले जे गुण आहेत ते आपल्यामध्ये यावेत, त्यांची कृपा आपल्यावरती व्हावी, त्यांच्या एनर्जीज आपल्याला मिळावे. जे लोक ध्यानी आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. त्यासाठी काय करत असतात की वरिष्ठांचे चरणस्पर्श केले जातात आणि त्यांचे आशीर्वाद हे त्यांच्या एनर्जीच्या रूपाने पायातून तुम्हाला प्राप्त होत असतात. सगळ्यात जास्त डिस्चार्ज जो एनर्जीचा आहे तो पायातून होत असतो. दुसरा जो आहे तो डोळ्यांमधून होत असतो. आपले डोळे जे आहेत ते उघडे ठेवले तर काय होतं, आपलं बघण्यामध्ये बऱ्याच वेळा डिस्चार्ज होतो. त्यामुळं आपले डोळे जे आहेत ते अर्धोन्मिलित असले पाहिजे. ज्यावेळी आपण साधनेला बसतो त्यावेळी डोळे अर्धे उघडे आणि अर्धे बंद, ही जी अवस्था आहे याच्यामध्ये काय साध्य होतं तर आपण बाहेरही पाहत नाही आणि आतमध्येही पाहत नाही. हे अतिशय उत्तम अशी साधना आहे की जे अर्धोन्मिलित डोळे आपले असावेत. ज्यांना अर्धोन्मिलित करता येत नाही आहेत त्यांनी संपूर्ण डोळे मिटले तरी चालतील. संपूर्ण डोळे मिटल्यानंतर काय होतं आहे तर आतमध्ये तुम्ही बघितलं जातं. खरी साधना काय आहे, कशासाठी हे ध्यान करायचं आहे? ही ध्यान साधना आहे. सोहम साधना ही ध्यान साधना आहे. ही कशासाठी करायची? की आपल्याला अवेअरनेस यावा यासाठी ही साधना करायची. आपल्याला ह्या चराचरामधल्या ईशतत्वाचा साक्षात्कार व्हावा म्हणून ही साधना करायची. आणि ती साधना करण्यासाठी आपण आपल्याला पाहणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आपण ब्रह्म आहोत हे आपल्याला जाणलं पाहिजे. अहम ब्रह्मस्मी आपण म्हणतो. आपण जर ब्रह्म आहोत तर परब्रह्म, परात्पर ब्रह्म हे काहीतरी वेगळं असणार आहे. ठीक आहे. एखादा मोठा गोल आहे आणि कालांतरानं हवा पाणी त्याला लागून त्याची शक्ल निर्माण झालेली आहेत. अगदी अणू रेणू एवढी शक्ल झाली आहे. त्यातला एखादा अणू म्हणजे आपण आहोत. तर आपल्या प्रॉपर्टीज आणि त्या मोठ्या गोलाच्या प्रॉपर्टीज ह्या सेम असतात. ठीक आहे नाही? जसं नदीतलं पाणी एखाद्या तांब्यात तुम्ही घेतलं तर तांब्यातल्या पाण्याच्या प्रॉपर्टीज आणि त्या नदीच्या पाण्याच्या प्रॉपर्टीज ह्या एकच असतात, ह्या वेगळ्या असू शकत नाहीत. बरोबर आहे की नाही? म्हणजेच ते पाणी जे आपण म्हणतो हे गंगेचं पाणी आहे. आपण गंगाजल म्हणून काय करतो, पवित्र मानतो. इतर नद्यांचंही पाणी आपण घेतो, त्या पावणीनं आपण ते घेत असतो. तसं आपणसुद्धा त्या ईश्वराचा अंश आहोत, म्हणजे आपणसुद्धा ईश्वरच आहोत हा बोध आपल्याला होणं गरजेचं आहे. आणि तो केव्हा होऊ शकतो तर ह्यासाठी एक सोपी साधना जी आहे ती म्हणजे काय, अंतर्मुख होणं. अंतर्मुख होणं ही एकमेव अशी साधना आहे की जी ह्या अध्यात्माची पहिली पायरी आहे असं समजलं जातं. जो अंतर्मुख झाला तोची परमार्थी पावला असं सांगितलं. परमार्थ त्यालाच पावतो की जो अंतर्मुख होतो. डोळे उघडे ठेवून सुद्धा अंतर्मुख होणारे लोक आहेत. त्यासाठी सर्वांनी काय करा की आपले डोळे बंद करा, आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफा. ही श्वासाची साधना आहे. श्वास आतमध्ये येणारा जो श्वास आहे त्याच्याकडं पाहायचं आहे आणि उच्छ्वास म्हणजे सोडणारा जो श्वास आहे जाणारा त्याच्याकडं आपण पाहायचं आहे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्याकडं आपण काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. ही हनुमंताची साधना आहे. मारुती आहे तो. लोक बऱ्याच वेळा काय करतात की मारुतीची उपासना करा म्हणून सांगितलं की शनिवारी जाऊन मारुतीला तेल, उडीद, मीठ असे द्रव्य अर्पण करत असतात. हा प्रत्येकाच्या भावनेचा भाग आहे. परंतु खऱ्या अर्थानं हनुमान जो आहे हा पवनसूत आहे, हा मारुती आहे. हा काय करत असतो, क्षणाक्षणाला आतमध्ये येत असतो, आत्मारामाचं दर्शन घेतो आणि परत बाहेर जात असतो. आपलं लक्ष जे आहे त्या श्वासाकडं म्हणजे हनुमंताच्या पायाकडे असलं पाहिजे. म्हणजे तो काय करेल, आपल्याला त्या आत्मारामाची भेट घडवून देईल. तर सर्वांनी डोळे बंद करा किंवा अर्धोन्मिलित डोळे जरी ठेवले तरी चालतील. 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हा दीर्घ श्वास यासाठी घ्यायचा आहे की आपले रोमसुद्धा या ठिकाणी काय झाले पाहिजेत, पल्लवित झाले पाहिजेत. यासाठी म्हणून हे दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
नंतर सामान्यतः येणारा श्वास आणि जाणारा उच्छ्वास याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. हे निशब्द ध्यान आपण या ठिकाणी करत आहोत. कोणताही आवाज ऐकण्याची गरज नाही आहे. येणारा श्वास आणि जाणारा उच्छ्वास याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आपण ईश्वरी अंश आहोत. सच्चिदानंद आत्मानंद आपण आहोत. आज तुमची भेट चैतन्य घन अशा परमात्म्याशी होणार आहे.
शेवटची 2 मिनटं ध्यान करायचं आहे. शेवटचा 1 मिनिट. शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. सर्वांनी आपले हात डोळ्यावरती घ्यायचे. सर्वांनी त्या ईशतत्वाला, सद्गुरु तत्वाला नमस्कार करायचा आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वांनी हळूहळू डोळे उघडा. आत्ता जे आपण साधन केलं याला सोहम साधना किंवा अजपा जपाची साधना असं म्हटलं जातं. सोहम ज्यावेळी श्वास वरती आपण घेतो त्यावेळेला सो असा उच्चार होतो. तुम्ही जर आपल्या श्वासाचा उच्चार ऐकलात तर तुम्हाला ऐकायला येईल नाद की सो, आणि सोडतात ना श्वास ज्या वेळेला सोडतो आपण त्यावेळेला हम, सो हम, सो हम असा आवाज त्याचा येत असतो. आणि म्हणून हे सोहम साधना जी आहे हीच अजपाजप साधना आहे. तुम्हाला जो मंत्रजप दिलेला आहे हा मंत्रजप ज्यावेळेला आपण श्वास वरती घेतो त्यावेळेस जप घ्यायचा आहे आणि सोडताना परत जप घ्यायचा. असा अजपा जपाबरोबर ज्यावेळेला आपला हा साधना होते त्यावेळेला आपल्यातला जो ईश्वर आहे, परमात्मा आहे, त्याची भेट होते. कारण याच्यातून काय होतं तर नादब्रह्म प्रज्वलित होतं आणि नादब्रह्म प्रज्वलित झाल्यानंतर त्याचं रूपांतर दीप्तीमध्ये होत असतं आणि ती दीप्तीची भेट म्हणजेच परमात्म्याची भेट असं म्हटलं जातं. दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती असं सांगितलेलं आहे की हेळ म्हणजे निमिषाचा 1000वा भाग म्हणजे हेळ आहे आणि निमिष म्हणजे सेकंदाचा 1000वा भाग. तर एवढ्या कमी वेळामध्ये या परमात्म्याची आपली भेट होत असते. म्हणून त्यासाठी पंढरीची वारी आपण करत असतो. तर खरी वारी कोणती आहे तर ही वारी आहे देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने 4 मुक्ती साधी येले असं सांगितलेलं आहे. ह्या 4 मुक्ती कोणत्या आहेत तर देवाची द्वारी उभा क्षणभरी. क्षणभर देवाचं कोणतं द्वार आहे तर देवाचं असं द्वार आपल्या शरीरामध्येच आहे. ते म्हणजे त्याला अनामिका स्थान असं म्हटलं जातं. त्याला कोणतंही नाव नाही आहे.
ज्याला नाव नाही त्याला अनामिका म्हणतात. त्याला मातापूर निवास असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि ते स्थान कुठं असेल तर तुमच्या भ्रूमध्यामध्ये असतं, म्हणजे कुठे दोन्ही भुवयांच्या मध्यभागी, ज्याला आज्ञाचक्र त्या ठिकाणी असतो, तिथं भ्रूमध्य असतो. त्या ठिकाणी हे देवाचं द्वार आहे असं म्हटलं जातं. आणि तिथून आतमध्ये प्रवेश करायचा. रोज आपण त्या द्वारामध्ये जर ध्यान लावून बसलो तर काय होतं की देवाची द्वारी उभा क्षणभर, तिथं आपण काय करतो, क्षणभर जरी उभं राहिलं तरीसुद्धा त्याला चारही मुक्ती प्राप्त होतात. तिथून आतमध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो आहे. आणि ज्यावेळेला आपण हा जप घेत असतो, अजपा जप घेतो, त्यावेळेला काय होतं, तो जप जो आहे तो नादव आहे, त्याला तो नादब्रह्म आहे, खम ब्रह्म आहे ते शेवटी. आणि खम ब्रह्म जे आहे हे काय येतं, आकाराला येतं. ते कसं येतं, दीप्ती प्रज्वलित होते आणि दीप्ती प्रज्वलित झाल्यानंतर आकाराला येतं. याला सद्गुरू साक्षात्कार असं म्हटलं जातं. त्यावेळेला आपली आपणाची ओळख जशी होते ती सद्गुरूच्या कृपेनं होते. आणि त्याही पुढची घटना जी आहे, परमात्म्याची भेट ही जी आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जो परमोच्च मोक्ष असं म्हणतो आपण, तो खरा मोक्ष जो आहे तो हा मोक्ष. बाह्य जगामध्ये हे लोकांना माहिती नाही आहे. बाह्य जगामध्ये काय म्हणतात की आपण आपल्याला ओळखलं म्हणजे आपला मोक्ष झाला असं आहे. माझ्या अर्थानं ती खऱ्या अर्थानं परमार्थाची किंवा अध्यात्माची पहिली पायरी म्हणावी लागेल. आणि तिथून मोठा प्रवास आहे पुढचा. आणि तो प्रवास जो आहे हा ज्यावेळी तुम्ही आतमध्ये उतरता, सूक्ष्मामध्ये उतरता, जोपर्यंत तुम्ही अंतर्मुख होत नाही तोपर्यंत तुम्हाला या प्रवासाची सुरुवात झाली असं जाणवत नाही आहे. आणि ते कसं होतं तर या जपामधून, अजपा जपामधून घडत असतं. म्हणून या पद्धतीची साधना आपण करावी आणि आत्मोद्धार करून घ्यावा. हे जे धर्मपीठ आहे तुमच्यासाठी आत्मोद्धाराचं साधन आहे. या ठिकाणचा प्रत्येक शिष्य जो आहे हा मोक्षाचा मानकरी आहे. आपले महाराज नेहमी सांगायचे की माय माळकरीज अँड मंत्रधारकाज आर नथिंग बट द ट्विंकलिंग स्टार्स ऑफ द वर्ल्ड. हे तुम्ही सर्वांनी साधना करून जगामध्ये स्वयंप्रकाशित व्हा, ज्यामुळे इतरांना तुमचा प्रकाश मिळेल. आणि या धर्मपीठाची महती दिगंतराच्या पलीकडे पोहोचण्यामध्ये आपणा सर्वांचा सहभाग व्हावा ही या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. आपला बराच वेळ मी घेतलेला आहे आणि ज्या काही सत्संगाच्या वेळी प्रत्येक गोष्टी सांगत आलेलो आहे त्या गोष्टी जर आपण आचरल्या तर सत्संग म्हणजे ईश्वराचा संघ. या ठिकाणी ईश्वर आहे आणि त्याचा संघ आपणा सर्वांना झालेला आहे. हे वातावरण हे जे आहे हे ईशशक्तीनं भारलेलं असं आत्ताचं वातावरण आहे. आणि या वातावरणात आलेला प्रत्येकजण या ठिकाणी पुनीत झालेला आहे. त्याला जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे ते निश्चित प्राप्त झालेलं आहे असं मला या ठिकाणी निसंशय तुम्हाला सांगता येईल. यानंतर आपण लगेचच पुढचा कार्यक्रम जो आहे तो करणार आहोत.